आज आपण शब्दांच्या जातीची जी शेवटची अविकारी जात होती, जिचं नाव आहे केवल प्रयोगी अव्यय, तर तिच्याबद्दल शिकणार आहोत. ठीक आहे, चला मेन टॉपिक आहे आपला शब्दांच्या जाती. आज शेवट होऊन जाईल या टॉपिकचा. किती दिवस लागले आपल्याला हा टॉपिक शिकायला बघा. याचा दुसरा गट आहे तो म्हणजे अविकारी. दुसऱ्यातली ही चौथी आहे आणि टोटल मधली 8वी आहे. केवल प्रयोगी अव्यय. अव्यय म्हणजेच अविकारी शब्द. अव्यय म्हणजे अविकारी शब्द, केवल म्हणजे फक्त, प्रयोग म्हणजे वापर करणे. बघा, फक्त वापर करायचा म्हणून केला जातो अशा अविकारी शब्दांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. काय? असे काही शब्द आहेत की त्यांचा वापर वाक्यात फक्त करायचा म्हणून केला जातो, त्यांना कुठलाही अर्थ नसतो, मग त्यांना आपण म्हणतो केवल प्रयोगी अव्यय. सुरू करूयात. केवल प्रयोगी अव्यय काय व्याख्या आहे? आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यापूर्वीच एखाद्या आपल्या मनात दाटून आलेल्या भावना एखाद्या उद्गाराद्वारे व्यक्त होतात, त्या उद्गारांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. बघा, समोरच्याला आपल्या मनातलं तेव्हाच कळतं जेव्हा आपण ते त्याच्यासमोर बोलतो. भलं मोठं लांबलचक वाक्य आपण बोलतो, बरोबर, बट आपण हे वाक्य बोलायच्या आधीच समोरच्याला कळतं की याला नक्की काय झालंय, हा आनंदात आहे, हा दुःखात आहे, याला कोणाचा तरी राग आलाय, हा कोणाचा तरी तिरस्कार करतोय हा. हे पुढचं आपण वाक्य बोलण्याच्या आधीच समोरच्या व्यक्तीला कळतं. ते कशातून कळतं? तर केवल प्रयोगी अव्ययातून कळतं. कारण पुढे आपण जे लांबलचक लचांड लावणार आहे, त्या लचांडामधून नक्की कोणती भावना बाहेर पडणार आहे, ही भावना त्या स्टार्टिंगच्या शब्दात असते, म्हणजे उद्गारवाचक शब्दात असते. कळतंय? पुढे दिलेल्या वाक्यात कुठली भावना आहे, ही भावना त्या एका शब्दामध्ये दिलेली असते. त्याचा वाक्याशी संबंध नसतो, फक्त वाक्यातली भावना त्याच्यात असते. मनात दाटून आलेल्या भावना मनातले विचार व्यक्त करण्यापूर्वीच आपल्यापर्यंत पोहोचतात, मग जो शब्द पोहोचवतो त्याला म्हणायचं केवल प्रयोगी अव्यय. क्लिअर? महत्वाचं, केवल प्रयोगी अव्यय ही वाक्याच्या प्रारंभी येतात. केवल प्रयोगी अव्ययाच्या बाबतीत लक्षात ठेवायचं काय? केवल प्रयोगी अव्यय ही नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येतात. ठीक आहे, अच्छा, बराय, वा वा, अरे बापरे, आई ग, हे जे शब्द आहेत हे शब्द सुरुवातीलाच असतात. वाक्याच्या आधीमध्ये कुठेही हे शब्द वापरले जात नाही. त्यामुळे ओळखायला एकदम सोपं आहे की वाक्याच्या सुरुवातीला असे काही शब्द दिसले तरच त्याला केवल प्रयोगी अव्यय म्हणायचे. केवल प्रयोगी अव्यय वाक्याचा भाग नसतात. केवल प्रयोगी अव्ययांचा वाक्याशी काहीच संबंध नसतो, कारण वाक्यातली फक्त भावना ते केवल प्रयोगी अव्ययात असते. मग त्या भावनासारखे खूप सारे शब्द असतात, खूप सारी वाक्य असतात. ठीक आहे, रिजेक्ट नाही होणार कल्याणी, बट जेव्हा चेकिंग असेल लास्टला तेव्हा फक्त चौकशी करताना जर समोरचा एकदम नॉर्मल असेल तर मग काय प्रॉब्लेम नाही येणार असं. चलो, व्याकरणाच्या दृष्टीने त्यांच्या पुढे येणाऱ्या वाक्याशी त्यांचा काहीच संबंध नसतो. काहीच संबंध नाही. पुढे काय वाक्यात अर्थ दिलाय म्हणजे त्याच्यात कळतच नाही. त्याच्यात काय कळतं? फक्त पुढे दिलेल्या वाक्यात कुठली भावना आहे तेवढंच कळतं. त्याच्यामुळे केवल प्रयोगी अव्यय ही वाक्याच्या सुरुवातीला येतात, त्यांचा वाक्याशी काहीच संबंध नसतो, ते फक्त उद्गार असतात. क्लिअर? समजलंय का? नाही गोविंद? ओके प्रियंका, फॉर्म भरल्यानंतर जेव्हा ग्राउंड चालू होईल ना, त्याच्या आधी काही दिवस प्रत्येकाच्या हॉल तिकीट यायला सुरुवात होते. तुम्हाला मेल पण येतो त्याचा. क्लिअर? इथपर्यंत जाऊयात पुढे. बघा, केवल म्हणजेच केवळ म्हणजेच फक्त, प्रयोगी म्हणजे वापर करणे. केवल प्रयोगी फक्त वापर. केवल प्रयोगी अव्ययांचा वापर केवल करायचा म्हणून केलेला असतो, म्हणून तर त्यांना नाव पडले केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे,
केवल प्रयोगी अव्ययांना विभक्ती प्रत्यय लागत नाहीत, नाहीच लागत. केवल प्रयोगी अव्यय अरेच्चा, अरेच्चा तो, अरेच्चा ने, अरेच्चा ला, ते काय कोणाचं नाव आहे? नाम आहे का ते त्याला प्रत्यय लागायला? ती फक्त भावना आहे. त्याच्यामुळे वाक्यात नामाचं लिंगवचन काहीही असू दे, ती भावना तिथे आली असेल, तो शब्द तिथे जसाच्या तसा येणार, त्याच्यात काहीच बदल नाही होणार आहे. ठीक आहे, त्याच्यात काहीही बदल होणार नाही, त्याला कुठलाही विभक्ती प्रत्यय लागणार नाही. नाही अविनाश? कस काय सागर? असं प्रॉब्लेम येईल मग त्याने. तुम्ही जर मार्क चुकीचे टाकलेत, घाई नका ना करू फॉर्म भरताना. एकतर फॉर्म भरून झाल्यानंतर कॅन्सल पण होत नाही, डायरेक्ट चलन वगैरे पे केल्यावर मग फॉर्म कॅन्सल होऊ शकतो, पण ते भरलेले पैसे 350 450 नाही भेटत रिटर्न. म्हणून सांगतेय, विचार करायला वेळ घ्या. तुम्ही अख्खा महिना घेतलाय ना फॉर्म भरायला, अजूनही फॉर्म नाही भरलाय बऱ्याच विद्यार्थ्यांनी, आणि ज्यांनी भरलाय त्यांनी व्यवस्थित घाई न करता फॉर्म भरायचा होता. सागर, केवल प्रयोगी अव्ययांचं दुसरं नाव आहे उद्गारवाचक शब्द, त्याच्यामुळे केवल प्रयोगी अव्ययांच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह देतो, म्हणून केवल प्रयोगी अव्ययांना उद्गारवाचक चिन्ह देतात. कुठे? शेवटी वाक्याच्या आणि त्या शब्दाच्या सुद्धा. ठीक आहे, प्रॉब्लेम येऊ शकतो मे बी, मार्क चुकीचे टाकलेत तर. बघा, अजून कोणाला तरी अनुभवी व्यक्तीला विचारा. माझा अनुभव तसा इतरांपेक्षा कमी असतो, बट जे मला माहिती असते ते मी तुम्हाला सांगून देते. फॉर्म भरताना तुम्ही मार्क चुकीचे तुमच्याकडून चुकून टाईप झालेले आहेत तर प्रॉब्लेम नक्कीच येऊ शकतो. चला सुरुवात करूयात एक 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 केवल प्रयोगी अव्यय बघायला. ठीक आहे, केवल प्रयोगी अव्ययांचे प्रकार किती? आतापर्यंत प्रश्न विचारला नाही, पुढे सुद्धा विचारला जाणार नाही. बघा, केवल प्रयोगी अव्ययांचं वर्गीकरण त्यांच्या स्वरूपावरून न करता, म्हणजे ते दिसायला कशी आहेत, छोटे आहेत, मोठे आहेत, सोपे आहेत, अवघड आहेत, स्वरूपावरून न करता ती अव्यय कुठली भावना व्यक्त करतात त्याच्यावरून त्याचा वापर वाक्यात केला जातो, वाक्याच्या सुरुवातीला ते पण. ठीक आहे, केवल प्रयोगी अव्यय किती आहेत? 8. कोणी प्रकार सांगतो, कोणी 9 प्रकार सांगतो, पुढे सांगणार आहे मी तसं का. बट प्रकार टोटल किती आहे तसा प्रश्न नाही विचारला एक्झामला. चला, सगळ्यात पहिला आहे हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय किंवा आनंददर्शक केवल प्रयोगी अव्यय. आता एखादं वाक्य वाचल्यानंतर आपल्याला कळतं की त्या वाक्यात तिला खूप सारा आनंद झालाय, मग त्या आनंदाची भावना फक्त या स्टार्टिंगच्या कुठल्या शब्दामध्ये असते, याच्यापैकी एक शब्द तिथे वापरायचा आहे. 2 वाक्य आपण इथे बनवणार, 2 वाक्य तुम्ही घरी बनवायचे. ठीक आहे ना? चला, वा 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 वा, आहा आहा हा, ओहो, आह आहा आणि वाव. ठीक आहे, कुठले 2 शब्द घेऊयात? वा, छान चहा झालाय आज. बघा, केवल प्रयोगी अव्ययाला वाक्यामध्ये ओढायचं नाही, वाक्य एवढंच आहे, छान चहा झालाय आज, म्हणजे चहा पिऊन तिला आनंद झाला, म्हणून वा हा केवल प्रयोगी अव्यय स्टार्टिंगला वापरला. वाव, किती छान घड्याळ आहे तुझं, हो ना? किती छान घड्याळ घेतलंस. घड्याळ बघून तिला आनंद झाला. ओके, बाकी केवल प्रयोगी अव्यय घरी वापरून वाक्यामध्ये वापरायचे आणि प्रॅक्टिस करायची. काय प्रॉब्लेम येतोय का? लेक्चर चांगलं दिसत नाहीये म्हणतात पल्लवी, काय प्रॉब्लेम येतोय? फॉर्म पण चेक करतात सागर, फॉर्म भरून घेण्याचं कारण काय मग त्यांचं? त्यांनी डायरेक्ट डॉक्युमेंट मागवले असते ना, आपण भरलेला फॉर्म आणि समोर डॉक्युमेंट मधली माहिती दोघी पडताळून बघतात ती खरी आहे का नाही ते.
दुसरा आहे शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय. शोक म्हणजे दुःख झाल्याचा बोध त्या वाक्यातून झाला तर त्या वाक्याच्या सुरुवातीला अरे रे, अगाई, आई ग, आई आई, हाय, देवा रे, अग ग, ऍ, उ आणि हाय हाय हे शब्द वापरतात. चला 2 वाक्य बनवूयात. तुम्ही पण वाक्य बनवायचे माझ्यासोबत, म्हणजे मला कळेल तुम्हाला समजलं की नाही. अरे रे, गोळा 12चाच गेला. 12चा गोळा गेलेला बघून तिला दुःख झालं. तो म्हणत होता तू काही काळजी करू नको, यावर्षी मी भरती होणारच. आणि ती आली एक दिवस असंच ऑब्झर्वेशन करायला कसा ग्राउंड करतो आणि 12चाच गोळा गेला त्याचा. मग ते बघून तिला दुःख झालं, त्यालाही दुःख झालं, म्हणून अरे रे, गोळा 12चाच गेला. या वाक्यातून दुःखाचा बोध झाला पाहिजे, याला इकडे घ्यायचं नाही. याच्यात फक्त याची भावना दडलेली आहे. ठीक आहे. काय प्रॉब्लेम झाला लेक्चरचा? आता चालू का एकदा सांगा व्यवस्थित लेक्चर. चालू आहे व्यवस्थित? दुसरं वाक्य बनवूयात आपण. आई ग, ठेच लागली पायाला. बरोबर, पायाला ठेच लागलेली बघून काय झालंय तिला? बघूनच काय, पायाला ठेच लागली म्हणून तिला दुःख झालंय, दुःख होतंय. बरोबर, म्हणून याची भावना याच्यामध्ये दडलेली आहे. आता रवी जाधव लेक्चर व्यवस्थित चालू आहे का? एक्झिट होऊन सुद्धा रिपीट होतं. ओके, आता व्यवस्थित आहे ना? जाऊयात पुढे. तिसरा प्रकार आहे आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय. एखादी गोष्ट बघून आश्चर्य झालंय. अबब, बापरे, अरेच्या, अ, ओहो, ओ, आहा हा आणि अरे वा. ठीक आहे, चला एक वाक्य बनवूयात आपण. बाप रे, मुंबईचे फॉर्म लाखात येऊन पोचले की. लाखात येऊन पोहोचले. 1,40,000 काहीतरी होतं ना मुंबईला फॉर्म संख्या. ते बघून आश्चर्य झालं ना. दुसरं उदाहरण बनवूयात. अरेच्छा, तू कधी आलास? अपेक्षा नव्हती की तो येऊ शकतो इथे आणि त्याला अचानक समोर आलेलं बघितलं, आश्चर्य झालं. अरेच्छा, तू कधी आलास? असं आश्चर्य झालं म्हणून अरेच्छा वापरला. तू तर हार मानलीस. व्हेरी गुड शिल्पा. बापरे, किती मोठा साप, जुनं झालं हे. आणि इन्स्टाला तुम्ही जे अर्ज क्रमांकाचे फोटो पाठवतायत ना,
ते ओनली वन व्ह्यू मध्ये नका पाठवू. समोरच्याला स्क्रीनशॉट पण नाही मारतायत आणि सेव्ह पण नाही करतायत ते फोटो. मग आम्हाला पाठवून त्याचा फायदाच नाही ना. तुम्हाला मी काय म्हटलं, तुम्ही जिथे फॉर्म भरलाय आज आणि कालमध्येच, फक्त ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी फॉर्म भरल्याच्या नंतर तुमचा अर्ज क्रमांक आणि टोकन आयडीचा तो असेल त्याचा फोटो पाठवा मला. वन व्ह्यू मध्ये नका पाठवू. तो डेटा काय मी हे करून काय करणार नाहीये ना, की मॅडमला फक्त एकदा दिसायला पाहिजे तो. हा, मला तो अपलोड करायचा आहे इन्स्टाला मुलांसाठी, म्हणून मी तुमच्याकडे मागत होते ना. ठीक आहे. त्यामुळं ज्यांच्याकडे असेल, ज्यांनी फॉर्म भरला असेल ते मला सेंड करताना नॉर्मल याच्यामध्ये सेंड करा, वन व्ह्यू मध्ये नका सेंड करू. तुम्हाला म्हटलं मी, तुमचे फोटो बिटो हवं तर ते हाईड करा, क्रॉप करून पाठवा मला, त्याची आवश्यकता नाही. मला फक्त पाहिजे कुठल्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय, टोकन आयडी काय आणि अर्ज क्रमांक, या तीनच गोष्टी मला तिथे दिसल्या तरी चालतंय. ओके, चला. फोटो राहिला तर चांगलंच आहे ना. पुढे पोरं बघायला, पोरी बघायला सोपं जाईल मला तुमच्यासाठी. चला, कळाले आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय. जाऊया पुढे. चौथा आहे प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय. कौतुक केल्याचा बोध होतो. कौतुकाचं वाक्य सांगा एखादं. व्हेरी गुड श्याम. चला, शाब्बास, छान, ठीक, फक्कड, खाशी, वा, येव, भले, वाहवा आणि वावा. कौतुकाचं वाक्य सांगा आणि त्याच्या स्टार्टिंगला याच्यातले कुठलाही शब्द चिपकून द्यायचा. सोपं आहे एकदम. शाब्बास. असेच यश पुढेही मिळव. म्हणजे त्याचं यश, त्याला भेटलेलं सक्सेस बघून याला काय झालं, त्याचं कौतुक वाटतंय म्हणून त्याने सांगितलंय. शाब्बास रे पठ्ठ्या, यावेळेस तू ग्राउंड मार. मी काय म्हटलं तुम्हाला, शाब्बास रे पठ्ठ्या केवल प्रयोगी अव्यय वाक्यात घ्यायचंच नाहीये. शाब्बासच्या इथं शब्द खुंटीत झाला पाहिजे, पुढचं वाक्य पूर्ण वेगळं. शाब्बासला त्याच्यात नाही ओढायचंय. शाब्बास रे पठ्ठ्या नाही, शाब्बास यावेळी चांगलं ग्राउंड मारलंच, असं वाक्य होईल ते. ठीक आहे, व्हेरी गुड प्रियांका. दुसरं वाक्य बनवूयात. फक्कड. आता डायरेक्ट आपण नाही म्हणू शकत फक्कड चहा झालाय आज. फक्कडला याच्यात घ्यायचं नाही. ठीक आहे, फक्कड छान चहा बनवतेस, म्हणजे तिने बनवलेला चहा पिऊन त्या चहाचं त्याने कौतुक केलंय. ओके, बाकी शब्द जे आहेत घरी वाक्य बनवा, प्रॅक्टिस करा. प्रयत्नांती परमेश्वर, प्रॅक्टिसा अंती यश. चलो, नेक्स्ट आहे संमती. म्हणजे एखाद्या गोष्टीची परवानगी देण्याचा बोध होतोय. संमती दर्शकचं नाव, दुसरं नाव आहे अनुमोदन दर्शक केवल प्रयोगी अव्यय. याच्यामध्ये आहे शब्द हा, जी हा, जी हा, ठीक, अच्छा, बराय, हा हा हा. ठीक आहे, चलो हा हा घेऊयात आपण. हा हा, येतो मी उद्या, येते मी उद्या टॉक शोला. परवानगी देतोय आपण. मॅडम तुम्ही उद्या येणार आहे का टॉक शोला? 1 वाजता उद्या टॉक शो आहे मधुरा मॅडमचा, तुम्ही प्रश्न विचारणार त्याच्यामध्ये, तुम्ही येणार आहे का उद्या? तर हा हा, मी येणार आहे उद्या टॉक शोला, असं परवानगी दिली त्या गोष्टीला. ठीक आहे, आता काय घेऊयात. ठीक, दे तू यावर्षी भरती. मग पुढच्या वर्षी बार उडवूयात आपण. पप्पा, विनवणी करून करून त्याने पठ्ठ्याने परवानगी मागितली. पप्पा प्लीज, माझं वय होऊन गेलं म्हणून काय झालं, भरतीला 33-34 वय आहे, यावेळेस देऊ देत ना मला भरती प्लीज. पप्पा म्हणतात बरं ठीक आहे, दे यावर्षी भरती, लग्नाचा कार्यक्रम पुढच्या वर्षी राबवूयात. बरोबर ना, परवानगी दिली पप्पांनी भरती द्यायला, असं संमती.
अच्छा हा विषय आहे का, असं नाही पूजा. अच्छा म्हणजे परवानगी दिल्याचा, हा विषय आहे का या वाक्यात परवानगी दिल्याचा बोध नाही होते. ओके. अच्छा उद्या बघू मग कसा जातोय तुला गोळा. नाही, बघ म्हणजे आपण त्याला परवानगी नाही देते. नीट वाक्य बनवा. पुढच्या वाक्यातून कुठेही अच्छा शब्द नाही वापरायचा. पुढच्या वाक्यातून परवानगी दिल्याचा बोध झाला पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे उद्या मी लवकर येतो ऑफिसला. ठीक आहे घ्यायचंच नाही. ठीक येतो मी उद्या लवकर ऑफिसला, असं ठीकला इकडे नाही ओढायचे वाक्यात. मॅम तुम्ही पीवायक्यू ला येताय ना. येस, सोमवार पासून आपली पीवायक्यू ची बॅच चालू होते. दुपारी 12 वाजता सोमवारी सोमवार पासून पीवायक्यू ची बॅच चालू होते. ज्यांनी घेतली ज्यांनी पीवायक्यू ची बॅच घेतलीये त्यांनी लेक्चरला या सोमवार पासून, उद्या नाहीये. ठीक आहे, चलो जाऊयात पुढे. नेक्स्ट आहे तिरस्कार दर्शक. एखादी गोष्ट बघितल्यानंतर त्या गोष्टीचा तिटकारा वाटतो, तिरस्कार वाटतो, छी वाटतं असं. चला, छी छी छी, शी शी शी, उहू हुड हुड हत थू धिक छत इश्य, शी आणि फुस हे महत्वाचं आहे. इश्य म्हणजे लाजिरवाना नाहीये इथं. इश्य काय कपडे तुझे, म्हणजे घाण वाटते ते बघून, तेव्हा इश्य वापरायचं. पण आपल्या मराठीमध्ये वेगळ्याच कारणासाठी इश्य वापरतात. तर लक्षात ठेवा, इथे चुकवू नका. घ्या वाक्य बनवायला. छी काय हा अवतार तुझा, म्हणजे त्याचा अवतार बघून त्याला तिरस्कार वाटतोय त्याचा, तिला तिरस्कार वाटतोय त्याचा. काय छी काय घाण आहे, बरोबर. नेक्स्ट काय घेऊयात आता. छी झालं. आता शिशी. तोंड किती अमंगळ, तोंड किती अमंगळ म्हणजेच काय, खराब तोंड नाही का. लहान बाळ रडत असताना काजळ ओसरतं, ओघळतं चेहऱ्यावर, डोळ्यातलं पाणी तर ऑलरेडी ओघळत असतं, माती खेळलेलं असतं त्याच्यामुळे तोंड मातीने भरलेलं असतं. ते बघून काय वाटतं, तेच तिरस्कार दर्शक. छी किती घाणेरडा आहेस तू, शी काय अक्षर तुझं, व्हेरी गुड, छान. शी किती प्रदूषित पाणी आहे. जी केला कुणाल सर आहेत ना, सागर. चला पुढे जाऊयात. संबोधन म्हणजे हाक मारल्याचा बोध झाला पाहिजे. विभक्तीमध्ये शिकलोय ना हाक मारणे, संबोधन दर्शक. अरे रे, अहो, अग, ये, अगो, बा, अरे ये, अगो, अगे, अगा आणि अग ये, हे सगळे शब्द वेगवेगळ्या बोलीभाषेतील आहेत. आपल्याकडे आपण अग, अहो, अरे हेच वापरतो, अग्गो बिग्गो नाही वापरत, पण ते आहेत वेगवेगळ्या बोलीभाषेतील. चला, अरे कुठे फॉर्म भरलास तू, प्रश्न नाही विचारायचा, त्याला हाक मारली आहे ना, कुठे फॉर्म भरलाय, तो तिकडून चालला होता, त्याला जात असताना हाक मारली आणि मग पुढे प्रश्न विचारलाय. ठीक आहे, अजून काय घेऊयात. अहो, चांगलं उदाहरण घेऊ एखादं. हा, काय घेऊयात उदाहरण. यावर्षी होणार ना नक्की पोलीस, किंवा यावर्षी भेटणार ना नक्की वर्दी. बिचारा लग्न झाल्यानंतरही भरती देतोय, तुमचं पण तेच होणार आहे जर तुम्ही यावर्षी भरती नाही झाले तर, त्यामुळे जरा मनावर घ्या.
मग बायको म्हणतीये पोरांना शिकवायचं की तुम्हाला शिकवायचं, या वर्षी तरी होणार ना पोलीस, असं त्याला हाक मारल्याच्या नंतर पुढे तिने प्रश्न विचारलाय. क्लिअर? संबोधन दर्शक समजलंय का? अगं थोडा चहा ठेवतेस का? अगं ये भरतीकडे लक्ष दे. व्हेरी गुड. अहो ताई काल का माझं म्हणजे ऐकाल का असं. अहो चला ना आज आपण बाहेर फिरायला जाऊ. अरे बापरे, तुमच्यापेक्षा तर बरंच उदाहरण घेतलंय मी. चला जाऊया पुढे. क्लिअर? लास्ट आहे. मौन दर्शक म्हणजे गप्प राहण्याचा बोध होतो. चुपचिप, चुपचाप, चिडचूप, गप, गप्पा, गुपचूप आणि आता इथं मुलं गडबड करतात. गप, काय पण बोलू नकोस, एकत्र घुसवतात. तुम्हाला काय सांगितलं, तो शब्द साईडला राहायला पाहिजे, त्याला वाक्यात घ्यायचं नाही. ठीक आहे? चुप, एक शब्द बोलू नकोस, एक शब्द बोलू नकोस, या वाक्यातून कळतंय गप्प राहायला सांगतोय, म्हणून तिकडे गप केवल प्रयोगी घेतलाय, चुप केवल प्रयोगी घेतलाय, त्याला वाक्यात नाही घ्यायचंय. ठीक आहे? अहोची फिलिंगच मस्त आहे ना, मग त्या फिलिंग साठी भरती व्हा, पुढच्याच वर्षी फिलिंग येईल, हा ना. चलो अजून काय घेऊयात आता? पप्पा इकडेच येत आहे, शांत बस. बरोबर ना? किंवा पप्पा इकडेच येत आहेत, बोलू नकोस. गमतीशीर काय काय उदाहरणं घेतोय आपण नॉर्मली. काहीच अवघड नाहीये सगळं लक्षात ठेवायला रुपेश. अर्थ त्याच्यात तोच आहे ना शब्दामध्ये. वाक्याचा अर्थ बघायचा फक्त काय निघतोय, मग त्या अर्थाप्रमाणे केवल प्रयोगी अव्यय वापरायचं स्टार्टिंगला. चुपचाप बस, जरा धिंगाणा करू नकोस. नाही ना, बस जरा धिंगाणा करू नकोस याच्यातून गप बसण्याचा बोध नाही होत. चुपचाप बस जरा, हे एकत्रच घेतलंय तुम्ही, फक्त लिहिताना त्याला वेगळं लिहिलंय, त्याला अर्थ नाही, मग ते चुकीचंच आहे. ठीक आहे? गुपचूप अभ्यास करून भरती होऊ, ते पण तेच केलं तुम्ही, फक्त गुपचूपच्या पुढे केवळ प्रयोगी अव्यय दिला, पण नाही, ते त्याच्यातच आलंय. गुपचूप शांतपणे अभ्यास करून भरती होऊ, शांतपणे अभ्यास करून भरती होऊ याच्यातून कळते गप्प राहण्याचा बोध, म्हणून तिथं गुपचूप वापरा स्टार्टिंगला. ठीक आहे? चुकले, सगळे चुकले, म्हटलं ना मी, इथं तुम्ही गफलत करणार. केवल प्रयोगी अव्ययाला वाक्यात घ्यायचं नाही. पुढे उद्वेग दर्शक किंवा संताप दर्शक केवल प्रयोगी अव्यय आणि विरोध दर्शक केवल प्रयोगी अव्यय. तर हा जो केवल प्रयोगी अव्यय आहे, हा काही बुक मध्ये सेपरेट दिलाय आणि काही बुक मध्ये हा विरोध दर्शक मध्येच ऍड आहे. म्हणजे तसे 9च प्रकार आहेत, बट काही पुस्तकांमध्ये हा एक ऍड केलाय. ठीक आहे? छट विरोध दाखवत, संताप राग आलाय. मी आता बघतोच काय म्हणतोय तो. ठीक आहे? राग आल्याचा बोध होतोय ना. नेक्स्ट, विरोध केला एखाद्या गोष्टीला, मग काय वापरतो? छे, छट, हट, उहू, अह, छे छे. 2 वाक्य बनवूयात. काय घेऊयात? विरोध आहे ना, छे छे, मी असे बोललीच नाही. आजकाल हे खूप चाललंय ना, मी नाही बोलली त्याला असं, तो मनाने जोडतोय काहीतरी, माझं नाव टाकतोय. बरोबर ना? मी असं बोललेच नाही, म्हणजे त्या बोलण्याला विरोध दाखवते ती. अजून काय येईल? हट, मला नाही यायचं तिकडे. म्हणजे ती म्हणती चल, तर तिने विरोध दाखवलाय, मला नाही यायचं तिकडे म्हणून.
समजलंय का? इथे आपले केवल प्रयोगी अव्ययांचे प्रकार संपलेत. पुढे राहिलेत अजून व्यर्थ, उद्गारवाच्य आणि पादपूरणार्थक. थांबा जरा, लगेच नका पळून जाऊ. तुमच्यापेक्षा मला घाई जास्त पळून जायचे. हे समजले का? एकदा सांगा मला. जाऊया का पुढे? नेक्स्ट आहे व्यर्थ उद्गारवाची अव्यय. व्यर्थ म्हणजे ज्याला काय अर्थच नाही, ज्याच्यात भावना पण नाही. आत्ताच्या ह्यांच्यामध्ये तरी आपण भावना बघितल्या, बट ह्याच्यामध्ये जे काही केवल प्रयोगी अव्यय यूज करणार आहे ते तर वाक्याच्या स्टार्टिंगला येत पण नाही, आणि ते वाक्यात अर्थाच्या दृष्टीने निरर्थकच आहेत, म्हणून व्यर्थ आहेत. केवल प्रयोगी अव्यय नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येतात, बरोबर ना, म्हणून त्याला केवल प्रयोगी अव्यय म्हणणार. पण काही उद्गारासारखे वाटणारे म्हणजे केवल प्रयोगी अव्ययासारखे दिसणारे शब्द वाक्याच्या आधीमध्ये कुठेही येतात, आणि ते शब्द वाक्याच्या अर्थात काहीच भर घालत नाहीत, म्हणजे ते अर्थाच्या दृष्टीने निरर्थक असतात. म्हणून तर त्याला आपण व्यर्थ उद्गारवाची अव्यय किंवा व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. काय समजलं? दिसायला केवल प्रयोगी अव्ययासारखेच आहेत, बट वाक्याच्या आधीमध्ये कुठेही येतात आणि त्याचा काहीच अर्थ वाक्यात लागत नाही, अर्थाच्या दृष्टीने निरर्थक असतात, म्हणून त्यांना व्यर्थ उद्गारवाची अव्यय असे म्हणणार. बघा आता, मन खूप धाव घेते पण शरीर बेटे साथ देत नाही. काल म्हणे मुलांनी गडबड केली, मी आपला काय बोलणार, ती आपली एकटीच पुढे निघून गेली. उद्या म्हणे आंदोलन आहे, जरा थांबा की मी येतो लगेच. हे घ्या मी उठतो, ती आपली काय तक्रार करणार, मग काय करायचं आता. ती म्हणे पोरासोबत पळून गेली, त्याची बरी कमाल खरी. हे जे राऊंड केलेत शब्द वाक्यात अर्थाच्या दृष्टीने निरर्थक आहेत, यांचा वाक्यात काही शब्दाला अर्थ लागत नाही. मन खूप धाव घेते पण शरीर साथ देत नाही. बेटे घ्या नाही तर घेऊ नका शब्द. काल मुलांनी गडबड केली आणि काल म्हणे मुलांनी गडबड केली, म्हणे शब्दाला काहीच अर्थ नाही. तसंच आहे, मी काय बोलणार, आपला शब्द काहीच अर्थात भर टाकत नाही. ती एकटीच पुढे निघून गेली. उद्या आंदोलन आहे, जरा थांबा मी येतो लगेच. मी उठतो, ती काय तक्रार करणार, काय करायचं आता. ती पोरासोबत पळून गेली आणि त्याची कमालच खरी. हे शब्द वाक्यात घ्या किंवा घेऊ नका, वाक्याचा अर्थ बदलत नाही, कारण त्या शब्दांना काहीच अर्थ नसतो, अर्थाच्या दृष्टीने निरर्थक असतात, म्हणून त्यांना म्हणायचं व्यर्थ उद्गारवाची अव्यय किंवा व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय. कन्सेप्ट समजली आहे का याची? सांगा मला एकदा. समजली का? जाऊयात का पुढे? त्याची म्हणे चांगलीच फजिती झाली, व्हेरी गुड, आणि म्हणजेच त्याची चांगली फजिती झाली. शेवटचं राहिले आता कन्सेप्ट, म्हणजे संपलं. बघा, महत्वाचं आहे, कधीतरी याच्यावर प्रश्न विचारला जातोय. पादपूरणार्थक केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच पालोपदे, हे पण वाक्यात अर्थाच्या दृष्टीने निरर्थक आहेत, बट हे कधी यूज केलं जातं, जेव्हा आपण एखादं मोठं स्पीच देत असतो, कोणाच तरी काहीतरी बोलत असतो आणि अचानक आपल्याला काही आठवेल असं होतं, तेव्हा आपल्या ट्युनिंग मधले शब्द आपण घाई गडबडीमध्ये आपल्या तोंडावाटे बाहेर पडतात, तेव्हा हे शब्द. बघा आता, काही लोकांच्या बोलण्यात एक लकब म्हणून काही शब्द पुन्हा पुन्हा येतात, ते वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने सुद्धा निरर्थकच असतात. हे कधी यूज करतो आपण? स्पीच देत असताना. जर काही आपल्याला आठवेनासं झालं की लोकांच्या बोलण्यात बारीक बर का, आता जळलं मेलं, आणखीन कळलं इतकं, जे हत्ते असं का, हो का,
कळलं? काय कळलं? यासारखे निरर्थक शब्द वारंवार येतात, जसं माझ्या बोलण्यामध्ये शब्द येतात. ठीक आहे, समजलं? ह्यासारखे शब्द माझ्या तोंडात नेहमी येतात, कारण माझे ट्युनिंग मध्ये बसलेत ते. तसंच आहेत की काही आठवण असं झालं की हे शब्द आपल्या तोंडी येतात आपोआपच. तेव्हा अशा शब्दांना पादपूर्वनार्थ, केवल प्रयोगी अव्यय किंवा पालुपदे असं म्हटलं जातं. उदाहरण बघा. ती त्या मुलीशी बोलत आहे बरं का, इथपर्यंतच वाक्य आहे. याचा वाक्यात अर्थाच्या दृष्टीने ते निरर्थक आहे. बरं काचा काय अर्थ आहे? ती त्या मुलीशी बोलत आहे एवढंच आहे ना. राम वर्गात पहिला आला बरं का, बरं का तो काल घरी आला होता. भावना कुठलीच नाहीये याच्यात, अर्थ काहीच नाहीये. लकब ट्युनिंग मध्ये बसले शब्द म्हणून वापरतात. बरं का आज आपली परीक्षा आहे. गीता बरं का नापास झाली, म्हणजेच गीता नापास झाली. तिला पाहायला पाहुणे आलेत बरं का, म्हणजेच तिला पाहायला पाहुणे आलेत. समजलंय? इथे आपला केवल प्रयोगी अव्यय हा टॉपिक संपलेला आहे. अजून एक महत्वाचं आहे, ते तुम्हाला मला समजावून सांगायचंय, ते म्हणजे उद्गारवाचक चिन्ह नक्की कुठं दिलं जातं. तर केवल प्रयोगी अव्यय असलेल्या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह हे केवल प्रयोगी अव्ययाच्या शेवटी आणि वाक्याच्या शेवटी सुद्धा दिलं जातं. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम नसतो, हे महत्वाचे लक्षात ठेवा. फक्त इथंच केवल चिन्ह द्यायचे उद्गारवाचक असं नाही, वाक्य संपल्यावर सुद्धा तेच चिन्ह द्यायचे, उद्गारवाचक चिन्ह. याच्यावर प्रश्न कसा येईल मॅडम सांगते ना. ती त्या मुलीशी बोलत आहे बरं का, प्रकार ओळखा, मग खाली पालुपदे येईल, केवल प्रयोगी नॉर्मली तिरस्कार दर्शक येईल, संमती दर्शक येईल, यासारखं. आणि याच्यावर काल म्हणे मुलांनी गडबड केली, या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाचा प्रकार ओळखा असं येईल. किंवा या वाक्यात व्यर्थ उद्गारवाचक शब्द ओळखा, असे प्रश्न याच्यावर विचारले जातात. ओके, तू माझ्या डोक्यात जात आहे बरं का. अरे वा, ठीक आहे. फाईल सेव्ह करते. कोणाला काही डाऊट असेल तरी विचारा. फायनली शब्दांच्या जाती हा टॉपिक आपला पूर्णतः संपलेला आहे. किती दिवस लागले काय माहिती, मोजले नाही मी, बघू मोजूयात आपण. चलो, काय डाऊट आहे कोणाला?